मिनिटात मी आलो. विषय खूप म्हणजे वेगवेगळं असंख्य असल्यामुळं कसं तेव्हा असं म्हणता आहे की जर ब्रिटिशांच्या आरमारामध्ये जर हिंदूंना वरच्या जागा जर दिल्या असं त्यांनी आश्वासन मला दिलं तर मी 5,000 रिक्रुटमेंट देईन. 5,000 म्हणजे सैन्य भरती 5,000 देईन हे आश्वासन पण त्यांनी लिहून द्यायला पाहिजे की हिंदूंना वरच्या जागा देणार. ही दोन उदाहरणं जर बघितली तर ब्रिटिशांची सहकार्य असलेलंच आपल्याला दिसून येत आहे. तिसरा भाग जर याच्यातला पुढचा जर बघितला तर बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम बाकीच्यांनी कमी केलं त्याच्या पाठीमागचं एक अत्यंत महत्वाचं कारण स्वतंत्र मजूर पक्ष जो होता या मजूर पक्षाच्या वतीनं म्हणजे अगदीच त्याचा विचार जर केला तर 1 सप्टेंबर 1939 ला म्हणजे दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि जपान जर्मनी आणि इटली ही यांचा त्रिवेणी संगम व्हायला आणि हे त्रिवेणी संगम होताना त्यावेळेचे जे काही गव्हर्नर जे होते व्हाईसरॉय लिंथगो यांनी एक फतवा काढला की ब्रिटिशांना भारतीय लोकांनी आम्हाला सहकार्य करा कोणताही पक्ष असू दे आम्हाला सहकार्य. आणि 3 सप्टेंबर म्हणजे अगदीच 3 सप्टेंबरला फतवा काढला आणि 12 सप्टेंबर 1939 ला बाबासाहेबांनी नाराजी व्यक्त करत ब्रिटिशांना सशर्त पाठिंबा दिला. पहिल्यांदा बाबासाहेबांचा उद्देश या ठिकाणी राष्ट्रवादाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा बघावा लागेल. नंतर नेहरू सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचार जे आहेत त्यांनी ऍक्सेप्ट केलं, नंतर गांधींनी केलं, नंतर बाकीच्यांनी केलं. त्यावेळेला स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं भूमिका लगेच मांडली की तुम्ही आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. आम्ही तुम्हाला सहकार्य करावे की नाही पण तुम्ही चर्चा केली नाही याचा आम्ही निषेध नोंदवतो किंवा नाराजी व्यक्त करतो. पण आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. याच्या पाठिंबाचं कारण असं आहे बाबासाहेब तिथं पुढे म्हणता आहेत की आंतरराष्ट्रीय पातळीवर हे तिन्ही राष्ट्र एकत्रित जर आले तर लोकशाही भारताला लवकरात लवकर मिळणारच नाही. कारण हिटलर नावाचा प्रकार जो आहे त्या हिटलरचं जे जे काय असेल ती हुकुमशाही सर्वत्र नांदेल. लोकशाहीच्या अनुषंगाने बाबासाहेब म्हणत आहेत की लोकशाहीसाठी सगळ्यांनी लढा आणि म्हणून आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. बिनशर्त पाठिंबा. नेहरू नंतर तयार झाले, गांधी तयार झाले. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचं ज्यांना ज्ञान होतं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्या आघाडीवर होते तिथं की आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे काही चाललेलं आहे आणि हुकुमशाह जो काही निर्माण होतो आहे हुकुमशाही निर्माण होते आहे त्याला आपल्याला छेद द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्या हुकुमशाहीचं पहिल्यांदा नेस्तनाबूत करूया आणि आपणाला लोकशाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय दुसरं कोण नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं योगदान या बाबतीत बघितलं तर अगदीच कमी शब्दामध्ये सांगायच्या म्हणून मी तुम्हाला सांगतो 1942 ला बघा सावरकर असं म्हणत आहेत की म्हणजे 1942 साली अध्यक्षीय भाषण जे झालं हिंदू महासभेचं कानपूरला त्या कानपूरच्या महासभेमध्ये असं म्हणत आहेत की भारत छोडो चळवळीपासून हिंदूंनी अलिप्त राहावे आणि लष्करात आरमारात हवाई दलात प्रवेश मिळवावा. म्हणजे ब्रिटिशांना सहकार्य झालं. हे इतकं सगळं असलं तरी सुद्धा हे राष्ट्रद्रोही ठरत नाही. पण बाबासाहेब आंबेडकर मात्र ब्रिटिश धार्जिणे होता. हे अत्यंत महत्वाचं
दुसरा एक भाग जो आहे, 2-3 मुद्दे जे आहेत त्याच्यातला जल विद्युत नियोजन, बाबासाहेबांचं राष्ट्राच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान, की या योगदानाबाबत पंडित नेहरू असं म्हणत आहेत की दामोदर, हिराकुंड आणि एक कुठली तरी नदी आहे, ह्या तिन्ही नद्यांचा किंवा तो प्रकल्प जो आहे, नदी जोड प्रकल्प आणि त्याच्यातून मिळणारी ऊर्जा, जलविद्युत नियोजन या संदर्भामध्ये 42 आणि 46 बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळामध्ये जे होते त्यावेळेला त्या अनुषंगाने जलविद्युत नियोजनाचं जे काही काम केलेलं जे आहे त्या अनुषंगाने पंडित नेहरू म्हणत आहेत की हे काम जे आहे ही भारताची आधुनिक मंदिरं आहेत, भारताची आधुनिक मंदिर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनंतरच्या चार्ज जो गेला तो होमी बाबांच्याकडे गेला आणि होमी बाबा असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान अनन्यसाधारण आहे, ते राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण भारताच्या पुढच्या कोणत्याही योजना ज्या वेळेला आपण तयार करू त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही असं होमी बाबा जर म्हणत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून या अनुषंगाने बाबत म्हणजे दामोदर, हिराकुड आणि सोन नदी यांच्या बाबतीतलं अत्यंत महत्वाचं. पुढचं या अनुषंगाने मी परत ते पुस्तकच लिहिलेलं होतं, राष्ट्रवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण नंतर मी परत विषय मिळाल्यानंतर आणखीन काय त्याच्यामध्ये तपासावं आणि तपासताना मला मिळालं बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय योगदान अत्यंत महत्वाचं आहे. 1923 ला PS अँड किंग अँड सन्स हे लंडन मधलं पब्लिकेशन, त्याने बाबासाहेब आंबेडकरांचा एक ग्रंथ प्रकाशित केला. तो ग्रंथ कोणता आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. अवघ्या 33 वर्षाचे होते बाबासाहेब, अवघ्या 33 वर्षाचे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे काही विचाराचं योगदान जे आहे हे योगदान म्हणजे लंडन मधून प्रकाशित झालं आणि त्याच्या आधारावर हिल्टन यंग कमिशन यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या आयडिया ज्या स्वीकारल्या आणि हे स्वीकारून जे तुमच्या आमच्या हातामध्ये प्रत्येक खेपेला असतं म्हणण्यापेक्षा पावली असतं. तुमचं आमचं पाकिट काढलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये खिशामध्ये किमान 1 रुपयाची, 5 रुपयाची, 10 रुपयाची, अत्यंत गरीब असला तरी सुद्धा त्याच्या हातामध्ये नोट ही असणारच आहे, कोणती तरी नोट असेल. या रिझर्व्ह बँकेची स्थापना 1934 ला जी झाली, ही 34 ची स्थापना हिल्टन यंग कमिशनच्या समोर जे प्रेझेंटेशन बाबासाहेबांनी दिलं त्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे कोणाला टाळता येईल? हे राष्ट्राचं इकॉनॉमी कशी असते आहे, पैशाचा प्रश्न कसा आहे, आजही याला कदाचित डॉलर तिथं वाधारला असं आपण म्हणतो आहोत, त्याच्यावर आमची सगळी जी समाज व्यवस्था जी असेल, राजकीय व्यवस्था असेल, आर्थिक व्यवस्था जी असेल, ही काही वेळेला डॉलर वाधारला की इकडे कोसळते. याचे प्रॉब्लेम बाबासाहेब आंबेडकरांनी सोल्युशन दिलेलं आहे. हे योगदान दलितांच्यासाठी आहे, हे योगदान मागासवर्गीयांच्यासाठी आहे. राष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक समाज असेल, हा समाज आर्थिकतेच्या अनुषंगाने जर चलनी व्यवहार जर करत असेल, त्या प्रत्येक व्यवहारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सोल्युशन वापरूनच ते तयार करत असतील, विकास करत असतील, तर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादी आहेत की नाही याचा जबाब द्या. प्रश्न रुपयाचा जो आहे हा कुणी विचार केला होता? बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या म्हणजे ज्या वेळेला 1923 ला जो ग्रंथ प्रकाशित झाला त्या प्रकाशित ग्रंथामध्ये असं म्हणता येत आणि त्याच्यावर आधारित असणाऱ्या विचारावर
हिल्टन यंग कमिशनने जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्याच्यावर तुमच्या आमचे सगळे व्यवहार नवे भारत देशाचे व्यवहार चालता आहेत, हे बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे. मनुष्यबळाच्या दृष्टिकोनातून विचार करता मी एकाच मिनिटात मी असं म्हणेन की अस्पृश्य दलित आणि मागासवर्गीय म्हणून जिथं राजांना काही करू दिलेलं नाहीये, तिथं तुमच्या आमच्यासारख्यांना काय करू देणार? तुम्हाला आम्हाला केवळ दगड आणि धोंडे म्हणून बनवलेलं होतं. या व्यवस्थेमध्ये निर्जीव वस्तू म्हणून अशी ठेवून दिलेलं होतं. या व्यवस्थेमध्ये मनुष्यबळाची असणारी क्रय शक्ती कोणत्या पद्धतीने वापरता येईल याची उत्तम उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही धम्मक्रांती म्हणून ती केली, या क्रांतीतून असंख्य लोक, असंख्य व्यक्ती अगदी उकिरड्यावरून अगदी मोठमोठ्या पदावर जाऊन पोहोचलेले आहेत. ही मनुष्यबळाची व्याप्ती जी असेल, मनुष्यबळाची क्रय व्यक्ती जी असेल, क्रय शक्ती म्हणून ही वापर करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खेरीज दुसरा कोणीही दिसत नाही मला. जगामध्ये जे छोटे मोठे नेते असतील, यांच्या हातून आपापल्या समाजाचा विकास करण्यासाठी, उन्नती करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जात आहेत मनुष्यबळाच्या क्रयशक्तीचा वापर करून घेण्यासाठी. इतका कुणाला झालेला नाही आणि म्हणून त्यांची जयंती महिना नव्हे, 2-2 महिने, 3-3 महिने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अगदी राज्यघटनेच्या अनुषंगाने आता मी फारसं बोलणार नाहीये, कारण वेळेच्या अभावी सगळे काही मुद्दे माझ्याकडे खूप आहेत, पण वेळेच्या अभावी मला मांडता येत नाही. पण बाबासाहेब असं म्हणतायत, त्याचा विचार आजही तुम्हा आम्हाला करावा लागणार आहे. इवन तुम्हा आम्हालाच नव्हे, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला करावा लागणार, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला. आणि जे विनय कांबळे यांनी पहिल्यांदा इथं मांडलेलं आहे, मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय असेल. राष्ट्राच्या अनुषंगाने राष्ट्रवादाप्रती भावना निर्माण करायची असेल तर माझं घर, माझा जिल्हा, माझं गाव, माझा समाज हे नाही, छोटे 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 मी पहिल्यांदाही भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय राहील, हा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा जर घेतला तर राष्ट्रवाद निर्माण व्हायला फारसा वेळ लागणार नाही असं मला वाटतं. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.